आपलं चॅप्टर चालू आहे 12 द मस्क्युलर सिस्टम अँड डायजेस्टिव्ह सिस्टम इन ह्युमन बीइंग. त्याच्यामधला काही भाग झाला होता. आपण मसलचे प्रकार पाहत आहोत. त्याच्यातला पहिला प्रकार आहे व्हॉलंटरी मसल. त्याच्यावर एक क्वेश्चन दिले आपण तो वाचूया. आर द मसल्स ऑफ द डिफरंट ऑर्गन इन अवर बॉडी आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे एकसारखे, एकाच सारखे. मग आपल्या शरीरात जेवढे काही अवयव आहे त्या सगळ्याचे स्नायू सारखे असेल का? डोळ्याचे स्नायू, जिभेचे स्नायू, आपल्या हाताचे स्नायू, पायाचे स्नायू, आपल्या आतड्याचे स्नायू, लिव्हरचे स्नायू, हे सगळे सारखे असेल का? नो, सगळे स्नायू सारखे असू शकत नाही. तर स्नायूचा पहिला प्रकार आहे व्हॉलंटरी मसल्स. व्हॉलंटरी म्हणजे काय? ऐच्छिक, आपल्या मताने ऐच्छिक. वर्किंग विथ अवर हँड्स म्हणजे आपल्या हाताने आपण काम करतो, हातांनी काम करणे. वॉकिंग म्हणजे पायाने चालणे. ईटिंग म्हणजे तोंडाने जेवण करणे, एक्सेट्रा आर फंक्शन्स, हे सगळे कार्य आहे दॅट डिपेंड अपॉन अवर विल. विल म्हणजे या ठिकाणी इच्छा. चालणे, काम करणे, जेवण करणे हे आपल्या इच्छेवर आहे. समजा आता जेवण करत नाही म्हणलं, माझी इच्छा नाही म्हटलं, तर आपण नाही जेवत. मला चालायचंच नाही आहे, मी बसूनच राहतो म्हटलं तर आपण बसून राहू शकतो, ही इच्छा झाली, म्हणून याला म्हणतात व्हॉलंटरी. हे सगळे कामं कसे आहे? ऐच्छिक कामं आहे. तर हे कामाच्या बाबतीत झालं. तर स्नायू तसेच असतात काही. मसल्स यूज इन दीज ॲक्शन्स आर कॉल्ड व्हॉलंटरी. मग या कामासाठी नाही का, अशा कामासाठी वापरात येणाऱ्या स्नायूंना व्हॉलंटरी मसल म्हणजे ऐच्छिक स्नायू म्हणतात. एक्झाम्पल कोणते? मसल इन अवर आर्म. आर्म म्हणजे हात अँड लेग्स म्हणजे पाय आर व्हॉलंटरी मसल. आपल्या हातापायातले मसल हे व्हॉलंटरी आहे. समजा आपण नाही धावत म्हटलं तरी काही फरक नाही पडत आहे की नाही, नाही काम करत म्हटलं तर काही फरक पडत नाही. पण काही स्नायू असे आहे का त्याला ऐच्छिक जमत नाही, ते करावंच लागते काम. समजा त्यांनी आपलं काम बंद केलं का आपलं शरीर बंद पडते ना, आपण वरतं रामनाम सत्य होते, आहे की नाही. मग अशा स्नायूंना इन व्हॉलंटरी. इन म्हणजे अ म्हणजे नाही, अनैच्छिक म्हणजे ज्या आपल्या इच्छा असो की नसो त्यांना काम करावंच लागते, त्याला अनैच्छिक म्हणतात. व्हेरियस प्रोसेसेस लाईक ब्रिदिंग, जसं श्वसन आहे आपलं, श्वास घेतो सोडतो, हे आपल्या इच्छेनुसार आहे का? आता मी 5 मिनिट श्वासच घेत नाही अशी इच्छा व्यक्त केली राहिलं तर काय होतं? आपलं शरीर बंद पडेल, रामनाम सत्य. ब्लड सर्क्युलेशन, जर रक्तानं ठरवलं का आता आपण शरीरभर फिरायचंच नाही, एकाच जागी गोठून राहायचं, 5 मिनिटात मरतो आपण, ब्लड सर्क्युलेशन बंद झालं तर. म्हणजे हे 24 तासातून 1 मिनिटसुद्धा बंद राहत नाही. बंद झालं का हार्ट अटॅक, रामनाम सत्य. डायजेशन, पचन, आपल्या शरीरातली पचनाची क्रिया कधी फास्ट होते, कधी स्लो होते, पण बंद मात्र पडत नाही. आर विटल फंक्शन्स. वायटल किंवा विटल म्हणतो आपण, याला म्हणतात जीवनावश्यक फंक्शन. दॅट इज दे आर इसेन्शियल फॉर लाईफ. हे आपल्या जीवनाला खूपच महत्त्वाचे आहे कार्य. दे डू नॉट डिपेंड म्हणजे अवलंबून राहणे, अपॉन अवर विल. ते आपल्या इच्छेवर अवलंबून राहत नाही, आपली इच्छा असेल किंवा नसेल. आता काल लग्न होतं, त्या लग्नामध्ये खूप छान गुपचूप होते, मंचुरियन होते, नूडल्स होते, आईस्क्रीम होते, नाही का, वडापाव होते, इच्छेचं सगळं होतं, मस्त असे रसगुल्ले होते, गुलाबजाम होते, आपण खाऊन घेतलं सगळं. आता एवढं चांगलं माझ्या पोटामध्ये गेलं तर हे माझ्या पोटातच राहावं. आपण इच्छा व्यक्त केली का 4 दिवस माझ्या हे पोटातच राहिलं पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली, तर जमल का? तुम्ही इच्छा व्यक्त केली किती, नाही केले किती, आतड्याचं काम आतडे करतेच, ते पार पचवून टाकते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला बाहेर टाकायला भाग पाडते. म्हणजे हे आपल्या इच्छेवर अवलंबून नाही आहे. कोणतं? इनव्हॉलंटरी मसल. द मसल ऑर्गन्स विच कॅरी आउट दीज इनव्हॉलंटरी फंक्शन. मग असे आपल्या शरीरातले मसल की ज्याच्यामुळे आपल्या शरीरातले अनैच्छिक कार्य जे आहेत ते पार पाडतात, अशा मसलला इनव्हॉलंटरी मसल म्हणतात. फंक्शन्स ऑफ ऑर्गन लाईक द स्टमक. स्टमक म्हणजे आता सांगितलं जठर, इंटेस्टाईन आतडे, हार्ट
म्हणजे आपलं हृदय आर कॅरीड आउट इन देअर ऑन फिक्स्ड मॅनर बाय इनव्हॉलंटरी मसल. म्हणजे जठर आहे, आतडे आहे, हृदय आहे, असे अवयवाची जे कामे आहे जे रोज ठराविक पद्धतीने होते ते अनैच्छिक स्नायूच्या मदतीने होते, इनव्हॉलंटरी मसलच्या मदतीने होते. ते करावंच लागते आपल्याला, आपली इच्छा असो की नसो, ते आपोआपच होतात. विच ऑर्गन्स इन अवर बॉडी हॅव व्हॉलंटरी मसल अँड विच वन्स हॅव इनव्हॉलंटरी मसल. आता आपल्या शरीरामध्ये कोणत्या व्हॉलंटरी आहे आणि कोणत्या इनव्हॉलंटरी आहे. फाइंड आउट अँड मेक अ लिस्ट ऑफ इच टाईप. हा आपण प्रोजेक्ट करू. आपण प्रोजेक्टसाठी PROJECT प्रोजेक्ट देणार आहोत तुम्हाला. आता स्नायूंचे प्रकार, टाईप्स ऑफ मसल्स. हे मुख्य 2 प्रकार आहे, व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी, ऐच्छिक अनैच्छिक. आता त्याच्यामध्ये वेगळ्या आधारावर काही मसलचे प्रकार दिलेले आहे, ह्या चित्रामध्ये दिलेले आहे बघा. आपलं माणसाचं शरीर हे सगळे मसल्स आहे. अशा रेषा रेषा लाल लाल दिसते की नाही, ह्या सगळ्या रेषा, हातातल्या रेषा, हृदयातल्या रेषा, मानेतल्या रेषा, गळ्यातल्या रेषा. तर त्याला मायक्रोस्कोपमध्ये पाहिलं तर असे बारीक 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 तंतू तंतू धागे 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 जोडल्यासारखे दिसते, धाग्याचं गुंडाळा. हृदयाचे स्नायू असे राहते, हाताचे स्नायू असे राहते. हृदयाचे पहा, हे उस कसे राहते, उसाचे काणके तशाने. हे आतड्याचे स्नायू पहा, या पद्धतीचे असते. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे स्नायू वेगवेगळ्या पद्धतीचे असते. तर आपण पहिलं पाहू आपला प्रकार, स्केलिटल मसल. स्केलिटल म्हणजे आपला हाड, हड्ड्या, त्याला मराठी म्हणतात अस्थि. हड्ड्याचे मसल, अस्थि मसल. द 2 एंड्स ऑफ ईच ऑफ दीज मसल आर अटॅच टू 2 डिफरंट बोन्स. या स्नायूंची दोन्ही टोके जे राहते 2 वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असते. आता आपल्या बोटामध्ये मसल आहे, येथून एवढं वेगळं हाड आहे, येथून एवढं वेगळं हाड आहे. मग या दोन्ही हाडाच्या मधामध्ये जे स्नायू आहे त्याला म्हणायचं स्केलिटल मसल. किंवा आपलं हे मनगट आहे, माझं हे मनगट आहे, हे इकडला भाग वेगळा आहे आणि इकडला भाग वेगळा आहे. तर या दोघांच्या मधात जे जोडलेलं आहे, इकडे हा स्नायू, एका स्नायूचं टोक इकडे जोडून राहते आणि त्या स्नायूचं दुसरं टोक इकडून जोडून राहते, अशाला म्हणतात स्केलेटल मसल्स. एक्झाम्पल ऑफ सच मसल आर मसल ऑफ द आर्म्स अँड लेग्स. हातापायाच्या स्नायूंना जोडलेली असते. दीज मुवमेंट्स आर व्हॉलंटरी. हातापायाचे मसल हे व्हॉलंटरी असते, म्हणजे ऐच्छिक असते, करू शकतो नाही करू शकतो. दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द बोन्स ऑफ द स्केलेटन टुगेदर अँड गिविंग शेप टू अवर बॉडी. आता याचं कार्य काय आहे या स्नायूचं. हे स्नायू आपल्या हाडाचा जो सांगाडा आहे तो सर्व सांगाडा एकत्रित ठेवणे आणि शरीराला विशिष्ट प्रकारचं काय करणे, आकार देणे, याचं कार्य करतात. कोणत्या 2 गोष्टी, गिविंग शेप आणि होल्डिंग द, रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग बोन्स ऑफ द स्केलेटन टुगेदर. स्केलेटन टुगेदर, हाडांना एकत्र ठेवणे आणि शरीराला पाहिजे तसा आकार देणे, हा स्केलेटल मसलचा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे हार्ट आर कार्डियक. CARDIAC, कार्डियक, हेडॅक म्हणतो ना तशासारखं. कार्डियक म्हणजे काय, हृदय, हृदयाला कार्डियक म्हणतात. आपण हार्ट शब्द वापरतो हावाला. या हार्टला दवाखान्यात तुम्ही जर गेले असेल, मोठ्या दवाखान्यात, तिथं लावणार ते कार्डिओलॉजिस्ट. मग कार्डिओलॉजिस्ट म्हणजे कोणता असेल, हृदयरोग तज्ज्ञ, स्पेशालिस्ट. मसल, हृदयाचे स्नायू. दीज मसल्स ब्रिंग अबाउट द कंट्रॅक्शन. कंट्रॅक्शन म्हणजे काय, एका जागी असे आकुंचन पावणे, एका जागी असे जमा होते, असे घट्ट होते. आणि रिलॅक्सेशन म्हणजे काय, दूर दूर होणे, शिथिलीकरण, असं मोकळं होणे. असे घट्ट म्हणजे कंट्रॅक्शन आणि रिलॅक्स म्हणजे असे असे मोकळे 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 होणे, याचं काम करतात. ऑफ द हार्ट देअर मुवमेंट इज इनव्हॉलंटरी. हृदयाच्या स्नायूंची जे मुवमेंट आहे इनव्हॉलंटरी, अनैच्छिक आहे, आपल्या इच्छेवर अवलंबून नाही, ते कंटिन्यू 24 तास सगळे करत राहतात. कार्डियक मसल्स कॉज अवर हार्ट टू रिलॅक्स अँड कंट्रॅक्ट कंटिन्युअसली. सातत्याने ते काम करतात असं आकुंचन आणि प्रसनाचं. ॲट अ रेट ऑफ अबाउट 70 टाइम्स पर मिनिट. आपल्या शरीराचं हृदयाचे स्नायू एका मिनिटाला 70 वेळा जवळपास, म्हणजे निरोगी व्यक्ती असेल आणि चांगली तब्येत असेल तर तशा वेळा 70 वेळेला एका मिनिटात 70 वेळा आकुंचन पावतात आणि 70 वेळा रिलॅक्सेशन होतात.
कार्डियाटिक मसलचं. स्मूथ मसल्स, स्मूथ म्हणजे मृदू, नरम. कोणकोणते मसल आहे? दीज मसल आर प्रेझेंट इन द इंटरनल ऑर्गन्स अदर दॅन द हार्ट. आता हार्ट आपल्या शरीराच्या आतमध्ये राहते, तर हार्टशिवाय बाकी आहे की नाही? कोणते आहे? जठर आहे, म्हणजे त्याला म्हणतात स्टमक म्हणतो, इंटेस्टाईन असतो, पॅनक्रियाज असते, किडनी असते, नाही का? फॉर द एक्झाम्पल मसल्स ऑफ द स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड व्हेसल म्हणजे रक्तवाहिन्यात सुद्धा मसल असतात. युटेरस म्हणजे गर्भपिशवी म्हणतात त्याला, स्त्रियांमध्ये असते किंवा मादी याच्यामध्ये असते, गर्भाशय एक्सेट्रा. देअर मुवमेंट्स आर इनव्हॉलंटरी अँड स्लो. हे अनैच्छिक असतात, पण यांची क्रिया कशी असते? स्लो राहते, फास्ट राहत नाही. आपल्या हृदयावर बोललेलं फट्ट 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 जाणवते, पण डायजेशनमध्ये तेवढं पट्ट 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 जाणवत नाही, आहे का नाही? व्हेरियस व्हायटल फंक्शन, जीवनावश्यक फंक्शन ऑफ द बॉडी ऑफ विच इज रिमेन क्वाईट अनअवेअर. म्हणजे अवेअर म्हणजे कळत, तर अन म्हणजे नाही, न कळत, अनअवेअर, आर कॅरीड आउट बाय दिस स्पेशल मसल. म्हणजेच काय? या विशेष स्नायूंकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्ये आपल्या न कळत होत असतात. कोणते कोणते स्नायू त्याच्यामध्ये आला? युटेरसल, व्हेसल्स असेल, ब्लड व्हेसल, इंटेस्टाईन, स्टमक, अजून बरेच आहे. याचे कार्य आपल्या इच्छा असो की न असो हे न कळत सतत 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 जन्मल्यापासून सारखे घडत असतात. ठीक आहे, एवढं वाचून घ्या एकदा, शब्दाचे उच्चार वगैरे लक्षात घ्या. थांबू आपण या ठिकाणी.